अक्षय तृतीयेला आपण सोनं खरेदी करताना सर्रास बघितलं असेल, पण कधी विचार आलाय का की अत्यंत महत्त्वाची शुभ कार्य याच दिवशी का बरं केली जात असावीत? तर या दिवशी सर्व ग्रह आणि नक्षत्र अत्यंत अनुकूल स्थितीत असतात. फक्त ठराविक वेळच नाही तर हा संपूर्ण दिवस शुभ असतो आणि मुख्य म्हणजे 3.5 मुहूर्तपैकी एक मानला जातो हा दिवस. त्यामुळे ह्या दिवशी कोणतीही महत्त्वाची कार्य जसं की लग्नाची बोलणी, गृहप्रवेश किंवा कोणतीही नवीन वस्तू घेणं हे खूप शुभ मानलं जातं. आणि पौराणिक कथेनुसार विष्णूंचा 6वा अवतार परशुरामांचा जन्म या दिवशी झाला होता आणि याच दिवशी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले, ज्यामधील अन्न कधीही संपलं नाही. म्हणून ह्या दिवशी दानधर्म करणं हे खूप पवित्र मानलं जातं बरं का. आणि हो, महाराष्ट्रीयन सण पुरणपोळी शिवाय साजरा होईल का हो कधी? तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपल्या मराठी सणांचे खरे अर्थ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. वेडिंग घरला नक्की सबस्क्राईब करा.